चूक लावतात 100% खरा. आताच गाणं म्हटलं ना आता एंडिंगला त्याच्यात महिषासुराचा उल्लेख केला ते नरकासुरा. त्याच्यानंतर माका एक माझी शंका इथे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे बुवा बसले गुढीपाडव्यात आपण गुढीपाडवा का साजरा करतो? प्रभू रामचंद्र अयोध्येत येतात विजयी पताका घेऊन म्हणून करतो, बरोबर ना? माझ्या वाचनात असं येईल की जी दिवाळी आपण हा पाडवा करतो याचा आणि प्रभू रामचंद्रांच्या विषयाचा काय संबंध नाही. हा विषय मगाशी तुम्ही समुद्र मंथनातून लक्ष्मी प्रगट झाली आणि विष्णुदेवाबरोबर तिचं लग्न झालं म्हणून प्रत्येक घरोघरी हिंदू धर्मामध्ये पाडवा साजरा केला जातो असं माझ्या लक्ष्मीपूजन, बरोबर ना? त्याच्यामुळे लोकांना संभ्रमात ठेवण्यापेक्षा प्रभू रामचंद्रांचा विषय काय तो अभंगाच्या पूर्वी जरा घेतो. काय हा फक्त त्या गाणं कसा आता बघा काय स्टेटसचा बघा की सांगितलंच म्हणून आम्ही मोठेपणा करणारी बुवाळ आहे, पण आमची सुद्धा गाणी बुवा तुझी जर 100 लोक लावत असते तर आमची एक दोघे जण कोणतरी लावत स्टेटसला. गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, गेला दसरा आली दिवाळी आठवण राहो, दिवाळी तुम्हा सुखाची अमिताभ बच्चन बुवा आहे. भजनाच्या नावाने शून्य आहे. कारण सांगतो तुम्हाला मी नेमके मुद्दे बोलणार. मंडळाने तिन्ही बुवाला अर्धा तास वेळ दिला होता. त्याचा उगाच बुवा ओवा करू नका. त्यांनी 40 मिनिटातच गजर आटोपला, पण तू बरोबर 1 तास घेतलास आणि त्याच्या पैशासाठी हावरो म्हणताना तू एवढं लाचार असतोस का पैशासाठी? रोज सिंधुदुर्ग जाणता लक्षात ठेव. गद्दारीचा विषय सांगतो मंडळी, कारण इथे जिल्ह्यातले सगळे लोक आहेत म्हणून सांगतो. हा सांगतोय माझ्याशी तू गद्दारी केलास. विषय काय होता तुम्हाला सांगतो. एक 5 ते 6 वर्षापूर्वी माझ्या त्याचे वाद आहेत ते तुम्हाला सांगतो. सध्याचे 5 ते 6 वर्षापूर्वी आम्ही 2 बुवांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला की या बुवांबरोबर आपण कार्यक्रम करायचा नाही. आणि या बुवाने हल्ली नवरात्रोत्सवाच्या अगोदर काहीतरी त्या बुवा बरोबर मला न विचारता बारी डायरेक्ट घेतली. आता मला सांगा, मला बारी करण्याचा माझा काही विरोध नाही, त्यांनी बारी करायला हरकत नाही. फक्त मला एका शब्दाने जर सांगितलं असतं बुवा मला असा थोडासा दबाव आहे त्यामुळे केलीच पाहिजे, मी अजिबात नाकारलं नसतं बुवा. पण तू मला फसवलास. आयुष्यामध्ये 25 वर्षामध्ये असं एकही उदाहरण दाखव की तू मी सांगितलेल्या गोष्टीच्या विरोधात गेलो. त्याच्यामुळे गद्दार हा शब्द तुला लागू होतो, लक्षात ठेव. आमका तू गद्दारी वगैरे हे आमच्या नसानसात नसतात. आम्ही जा बोलतो तर स्ट्रेट फॉरवर्ड असता. काही याच्यातल्या 10% लोकांना आमचा भजन बोलणं आवडतं नाही, ते का आमचं नाही का. पण हो असो माणूस रंगलेल्या तोंडाची मुके घेण्यावर खूप हा लक्षात ठेव. म्हणजे लोके बरोबर एक बोलायचा, पुजारी बुवा एक बोलायचा, विनोद चव्हाण एक बोलायचा, अभिषेकला एक बोलायचा, समीर कदमला एक बोलायचा. आमचा असा नाही. समीर कदम एक सुंदर गाणं बुवा अगदी त्याच्या चरणाशी नतमस्तक आहे. माझे तात्विक मुद्दे म्हणून मी लांब असतोय. ह्याचा अर्थ मी कुठेही दाखवा आम्ही त्याचा वाईट कधी म्हटला नाही. पण ह्याचा नाही घेऊया तो काही विषय नाही. पण तर मी जेव्हा घेतलंय ना तेव्हा माझ्या सिंधुदुर्गात पहिला सांगतले आणि मग घेतलंय.
मी असं गपचूप कधी नाही एखादा निर्णय पैशासाठी लोचडगिरी मी करूच नाही. म्हणून मी ह्याला थोडंसं हल्ली टाळतोय आणि ते का धरलंय बरोबर दुसऱ्या त्याच्यात माझी आता काय तुका जसे सोबते हवे तसे माका हवे ना म्हणतोय. जसं तुका म्हणून तुझ्यासाठी मी हल्ली टायटल म्हणतोय दिल्या घरी तू सुखी राहा. आमचा काही विषय नाही, फक्त पैशासाठी लाचार त्या माझ्या देवगडवाल्यात तू म्हणा नको. तो बिचारो एवढे कष्ट करता आता मला त्यांनी जोक पैसे मारल्या काय तू काय रे तू वाळल्या तू झापा करतो बुवा असो देवाच्या पद सांगतोय. अरे बुवा ते 2 जोक्स मारलं नसतंच ना तुझ्या गजराची पूर्ण वाट लागली असती. आणि गजर आपले तुझे जोक्स असतात तुला 3 वेळा बोलवलेली फक्त त्या वेताळ देवाक स्मरून सांग त्याच्यापूर्वी तू कधीच हे जोक्स मारलं नाही. अरे तू धुळी आली तू ताक काय का कुवळल्या ना त्याच्या कुवळण्या का कंटाळा येत नाही आता बोलून बरं शब्द काय वाटतं ते बघा ना कुवळल्या याला त्या कुळून आणि हो काय चंडा आणि सभा हो त्याच्यात कुळून त्याने 1 नंबर भारी हो फक्त मी अध्यात्मातो भाष्य खूप लावता आता सांगत नाही हे धंदे आता जरा थांबवा नाही तर महिषा तुला चुकत झालं नाही तर आता स्टेटस ए शाण्या कपडा नाही तर अजून नाही सो करी गप्पच तू मगाशी खालच्या माका शिकवतं भोंडे माती तुका भजनात अरे गप्प तू सारे तुका फोन काढता येत नाही तू माका शिकवतो भजनाचं नावले काय याला माझ्याकडे शिकवली नाही तुला काय येता प्रक्रिया तू सांग अरे विनोद चव्हाणच्या समोर मी कसं बसलं असायला तू आधी काय येतात सांग तू माका सांगतो की ह्याचा लागतोस तू त्याचा पट्टीच माहिती नाही. अरे गप रे तू अरे विनोद चव्हाण बाप माणूसा म्हणून तू मस्त व्हायचा त्याच्यासमोर. अरे मी त्याच्याबरोबर आटोप करतोय तू बघ आमचे कार्यक्रम तुझ्यासारखे नाही. तुका साधा आधी 6 लावून दाखव फक्त 6 त्याचा 6 लावून तू आमका सांगतो नोटेशन आहे पुढे आहे का तुला बोलीच नाही आता हे जे थांबले ते माझ्यासाठी थांबले अरे तू फक्त पैशासाठी त्याच्यापेक्षा एक फळको घेणे असं बोल फिरायचे दादा अजून 100-200 लागतील. अरे लाचारगिरी पैशासाठी करतं लाज वाटत नाही. अरे त्याला सांगा त्याची कुवळ द्यायची असते तुला बोल पैशाचा उगाच केला. गेला दसरा श्रीराम जानकी बैठे आहे. अक्षय चव्हाण बेटागावडे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. भडकवलंय मागा उगाच आणि शांत होत नाही होतच माझ्या आवडता बारा होता परत फेका येईल सगळे सगळे तो अरे चांगला काय घेत नाही माका करत तुझी पण तू लाचारी पत करतो समजला हा काय सगळं गाव होणार विषयाने मग समजली काय काय घ्या. समस्त पोळी ग्रामस्थ व भजन रसिक यांच्याकडून माझ्यासाठी हे बंद पॉकेट आहे. ह्यो खरा सांगतो आयुष्यात कधी खरा बोललं म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या नंतर तू दस खरो आम्ही सगळे खोटे बेताळच करून नाही घाट धरी काहीतरी वडाची साल पिपळा घालू नको समस्त पोलीस ग्रामस्थ व भजन रसिक यांच्याकडून पकवान यांच्यासाठी हे सप्रेम भेट आहे आणि आमचे तबलावरील यांच्यासाठी हे सप्रेम भेट आहे. फक्त मुद्दे खोडतो कारण इथे सुद्धा भजनी श्रोतेचे नाही म्हणतोय तर ह्यानी मुद्दो काय म्हणले बघा तू दुसऱ्याचा 25 वर्षात पाजळलं. मी आजचा लाडबुवा आजचा नोटेशन मी म्हटलंय माझ्या गुरुजींचा नोटेशन हा तुझ्या लल्लाटात आज या पोयपेक चॅलेंज करतोय तुम्हाला 1 वर्ष देतोय 1 वर्ष ह्या नोटेशन आज मी म्हटलंय ना तर फक्त तू म्हणाल दाखव. मी आता मी म्हटलंय का अरे तू दुसऱ्याचा उष्टा खातोस का पण चुकीचा खातोस. अरे तू उष्टा खालो बुवा तू आमका शिकवतो आता मध्ये बोलतोस ना म्हणजे तुला भंगताय असा तुला काय वाटला बाकीच्यांका होलपांड होतो तू होईल होय बऱ्याच दिवसांत फिरा नसो गाव फिरायलं. अरे गुडघ्या गप्र अरे गप्रे बारीक झाला ना हे माझ्यासाठी थांबले लक्षात ठेव तुझं काय हा याचा काय तू कसा नसतो आमचं नाव ठेवतो भजनात 25 वर्षात काय केलं म्हणून. अरे तू पण जरा बदल लाज वाटत नाही लोकांचे पैसे फुकट घेऊ काय केलंय चांगला असते तू आता काय केलंय
नको त्या लेवलला बुवा. गद्दारी आमचं शिकवतं आयुष्यभर प्रत्येकाशी गोड बोलायचं आणि गद्दार व्हायचं हे धंदे तुझे. आमचा गाणी मला सांगता कदा रे मुलग्या तू काय तुझ्या 100 रुपयाची भीक आमका नको दे. नसतं 1000 देशील का बोल. 1000 देशील का बोल. आणि 100 नको रे 1000 दे. हा तू एका माहिती आहे अजून आज माझी नाट मोडतो आपण मधी मधीच बोलता हवा. जरा शांत बस. हा ते गाणं देवा का एवढं मोठं गायक येऊ तू मगाशी काय केलं तर समजला तू ना हे मी चॅलेंज करते फक्त सारे गम पदनीचा वाजून दाखवतो बस. फक्त हे बघ हे आपले माझ्या नाही बघ रे माझ्या साधे मग बोलत बघ हे बघ आज दूध सोडलेला होईल आज औषध वा तिकडे बघितले मग तो विद्यार्थी पण तू बनवलं तू भारी आणले. जेव्हा शब्द सांगते तुझं नाव तू राखतो कसलं बोलतात हो सुंदर अरे पाठ्यावर सुंदर विद्यार्थी आता बरेच जण बनवतं पण तुझं भारी जेव्हा शब्द बाकी त्यांचे पण होत पण त्याच्या विषयात मला लावता नाही. मग ते सांगतो विषय त्या विद्यार्थ्यांना शिकायचा आला भजन त्यांनी शक्यतो भजन करणाऱ्या बुवांकडे चला ज्याचा धोने पण शिकले बोला गेल तर माका माहिती हा तू बोलत काय करे नको छळू रे नंद किशोरा नको सोडू रे काना रे नको सोडू रे धरलेला हात नवीन जे भजनी बुवा होता नवीन भजनी बुवा त्यांनी ह्याची टॅग घ्यावा. जेव्हा हे तू सत्यानाश श्लोकी बुवा करताना तेव्हा दुसऱ्या बुवा हाताशी धरतो लक्षात ठेवा. अरे गप्पे तू गप्प बस ना काय म्हणता असा आहे ना हे आहे जरा आम्ही जरा आहे आम्ही मुंबईपर्यंत जातो डायरेक्ट कार्यापर्यंत जातो ना त्याच्यामुळे आम्हाला समजत नाही. नको छळू रे नंद किशोरा नको सोडू रे धरलेला हात सोड तू कृष्णा जाऊ दे विकल्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकल्या लोणी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी भिजली माझी बांगडी 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 अरे खोलग्या तुझ्या सर्टिफिकेटची माका गरज जा. अरे भवळ बुवा तू आमका शिकवतो तुका याचा काय अरे मगाशी तू खर्जा सांगता आता तुमका जे सुज्ञ भजनी शोधलेले नाही त्यांच्यासाठी सांगतोय खर्जाचा आणि याचा विषय नाही. खर्जा ठेका म्हणतो तू आहे का
10% बुवा असतील त्यांना तरी ह्या मी म्हणते का 100% पटाक आणि ह्यो खालच्या मध्ये सप्ताला शोधता आणि बेटा गावडे आम्ही 2000 रुपये दिला दिले दिले तुझं आता सध्या परिस्थिती घरी भेटायला आली काय काय तुझं अशी वेळ काय जेव्हा पण रस्ती एवढे तुझी वेळ मागा येताना बघितले नाही मला लय वाईट वाटतं माझ्या मित्रात म्हणजे तू हे आता गेले असते तुझं बोलणे झाल्यावर हो तू थांबवलं 1 तासात तुझ्या नावानं रडत होते सगळे सगळे आटक म्हणून अरे तुका वाटतं हे प्रत्येकाला असाच वाटता माझाच लाल किती 1 तास तू घेतलं तू आणि माका सांगतो 20 मिनिटात होती मग अरे बॉम्बिंग लावलं तरी काय कधीचे ते कोण्याला लोक आणलं रे तू कारण ती लोक एवढी हद्दी तुझ्या जोकला जबरदस्त म्हणजे दोन्ही मुलाने तुझं काय धुमाकूळ मांडलास ना दोघांनी म्हणजे म्हणूनच मी मगाशी सांगितले माझ्या वाक्य चुकीचा होता का भजन हेच मनोरंजन भजनाची व्याख्याच तिने बदलून टाकली हा ते पुरे याचे पुरे सोडित होतो काय पुरे याचे पुरे जाग्या जमले अजून काय आहे बुवा तू मधी मध्ये जरा बोलामध्ये लिंक तोडतो तुझी गाणी जरा वेगळी आता त्याच्याबद्दल मला भयंकर आदर राहतो त्या बुवाबद्दल पण तू आमच्या सिरियस करून होते पण नाही फक्त मला एक सांग जय जय महाराष्ट्र माझं हे गीत आहे ना हे डबलवारी क्षेत्रामध्ये मी आणलं पहिलं गोठणकर बुवाने आणलं आणि त्यानंतर मी मग माका पैसे मिळायला लागले बरोबर हो हावतो चाळा म्हणून मग तुला आतापर्यंत तुला महाराष्ट्राचा अभिमान होतो का मग मी आणल्यावरच तू त्याच्यात दिला आता कसा हात जरा नीट आहे शेवटचं एंड कसं हात तू पैशासाठी हापापली लोक वाजले पेटीची लेवल द्या पेटी श्री महाराष्ट्र माझा व्यवहार सरलं रे लेवल खाली आलं कोण आता काय म्हणतात काय म्हणतात कोणता अरे बियालो ए गुंडू सावंत महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र
राहुल महाराष्ट्र गीतासाठी गणेश माधव यांच्याकडून 51 रुपये आणि परशुराम नाईक यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. जानकी बैठे मेरे सीने